सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये एका अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणाऱ्या घटनेची नोंद झाली आहे. नातेपुते परिसरातील खोळेवाडी येथे राहणाऱ्या पायल रणदिवे या अवघ्या 22 वर्षीय विवाहितेने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून आपले आयुष्य संपवण्याचा अत्यंत टोकाचा निर्णय घेतला. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पायल ही अतिशय महत्त्वाकांक्षी तरुणी होती. तिला स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी आयुष्य जगायचे होते. तिचे एक स्वतःचे ब्युटी पार्लर सुरू करण्याचे खूप मोठे स्वप्न होते. आपल्या या ध्येयपूर्तीसाठी तिने रीतसर प्रशिक्षण घेऊन ब्युटी पार्लरचा क्लासही पूर्ण केला होता. मात्र तिच्या या प्रगतीच्या आड तिचे सासरचे लोक आले असा आरोप करण्यात येत आहे. सासरच्या मंडळींनी तिला प्रोत्साहन देण्याऐवजी तिच्या या छोट्याशा आणि निरागस स्वप्नांचा अक्षरशः गळा घोटला. तिच्यावर विविध निर्बंध लादण्यात आले आणि तिचे पार्लरही बंद पाडण्यात आले. याच नैराश्यातून आणि सासरच्या असह्य त्रासाला कंटाळून तिने शनिवारी संध्याकाळी स्वतःच्या राहत्या घरी मृत्यूला कवटाळले. या घटनेतील सर्वात हृदयद्रावक आणि काळजाला भिडणारी बाब म्हणजे पायलने मृत्यूला सामोरे जाण्यापूर्वी कागदावर कोणतीही सुसाईड नोट, चिठ्ठी लिहिली नाही, तर स्वतःच्या हातावरच आपल्या सर्व वेदना आणि भावना शब्दबद्ध केल्या. तिच्या हातावर लिहिलेला तो मजकूर वाचून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. पायलने आपल्या हातावर अत्यंत भावूक शब्दात आपली व्यथा मांडली होती. तिने लिहिले होते की माझं सगळीकडे हसू झालंय. त्यांनी माझं पार्लर बंद केलं. तो पार्लर म्हणजेच माझा जीव होता. माझं ते एक स्वप्न होतं ग. मी आजवर शांत बसले, पण आता मला सहन होत नाही. मी एका चांगल्या आईबापाची लेक आहे म्हणूनच घर सोडून निघून गेले नाही. माझ्यामुळे कोणाला त्रास झाला असेल तर मला माफ करा. सॉरी. या हृदयद्रावक घटनेनंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत कारवाईला सुरुवात केली आहे. या प्रकरणी सासरच्या 3 जणांना अटक करण्यात आली आहे. एका तरुण आणि स्वप्न पाहणाऱ्या मुलीच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.